ब्रह्मांडापदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 16/1/1996 मंगळवार या दिवसाची माहिती बघूया आपण. ब्रह्मांडामधील तळाची मूळ पृथ्वीवरील समुद्रामध्ये स्वयंभू जी मूळ वनस्पती म्हणजे पहिले मूळ झाड हे श्री सूर्यफूल हे झाड स्वयंभू निर्माण झालेले आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी तळाची पृथ्वी होती त्याच्यावर समुद्र जो होता त्याच्यावर पहिलं सूर्यफूल हे झाड निर्माण झालेलं आहे. श्री सूर्यफूल हे झाड पहिल्यांदा तळाच्या समुद्रामध्ये निर्माण झालेले आहे. आपल्याला आता पृथ्वीवर जसे श्री सूर्यफूल हे झाड दिसत आहे तसेच तेव्हा देखील व आता देखील ते झाड अगदी तसेच दिसत आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. व त्यावेळेस मूळ तळाचा समुद्र आहे त्या समुद्राचे पाणी हे गोड व पिण्यायोग्य होते. त्यावेळेस ते समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य गोड असं होतं. नंतर कालांतराने समुद्राचे पाणी हे खारट झालेले आहे. त्या समुद्राचे पाणी हे गोड व पिण्यायोग्य होते नंतर खारट झालेले आहे. खाली तळाचा समुद्र आहे त्याचे पाणी देखील खारट झालेले असून आज देखील फक्त तेथीलच समुद्रामध्ये श्री सूर्यफूल हे वनस्पतीचे झाडे आहेत. त्या झाडास सूर्यफूल हे फूल येत आहे व बाकी ब्रह्मांडामधील कोणत्याही समुद्राच्या पाण्यामध्ये श्री सूर्यफूल यांच्या झाडाची वनस्पतीची निर्मिती होत नाही. आज जसे आपण श्री सूर्यफूल झाड दिसत आहे तसेच त्यावेळी देखील ते झाड वनस्पती दिसत होती. काही फरक पडलेला नाही. म्हणजे जेव्हा जे निर्माण झालेलं झाड आहे ते जे तसं आहे तसंच येते अजून. म्हणजे दुसऱ्या कुठल्याच समुद्रात येत नाही. फक्त त्याच समुद्रामध्ये बरीच सूर्यफुलाच्या झाडांची हे आहे. पहिल्यांदा एकच निर्माण झालं होतं. मूळ तळाच्या पृथ्वीवरील समुद्रामध्ये त्यावेळी स्वयंभू जो स्त्री मासा होता तो स्त्री मासा सोनेरी रंगाचा चमचम मासा करीत होता. त्यावेळी तो स्त्री मासा हा देव मासा म्हणून ओळखला जात आहे. आता आपल्याला समुद्रामध्ये जसा सर्वसामान्य मासा दिसत आहे तसाच तो श्री देव मासा दिसत होता. तेव्हाचा श्री मासा व आता समुद्रामध्ये असणारा मासा यांच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. म्हणजे पहिल्यांदा सूर्यफूल झाडाची निर्मिती झालेली आहे. नंतर मासा अगदी सोनेरी रंगाचा चमचम करीत असा पहिला मासा निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर मग सगळ्या समुद्रात झालेला आहे. ब्रह्मांडामधील खालची तळाची पृथ्वीवरील समुद्रामध्ये अनेक काळपर्यंत फक्त श्री सूर्यफूल हे एकच झाड व श्री देव मासा हा एकच मासा होता. त्याशिवाय तेथील समुद्राच्या पाण्यात दुसरे झाड आगर प्राणी वगैरे काही नव्हते. फक्त सूर्यफूल आणि मासा एवढंच होतं. ब्रह्मांडामधील सर्व वातावरण हे पूर्णपणे शांत असताना काही काळानंतर मूळ तळाच्या समुद्राच्या पाण्यामधून एक दिव्य तेजस्वी ज्योत प्रकट झाली व ती ज्योत अतिशय शांतपणे हळूहळू समुद्राच्या पाण्याच्या वर आली. एक ज्योत प्रकट झाली समुद्राच्या पाण्यात तळाला आणि हळूहळू समुद्राच्या पाण्याच्या वर आली व ती दिव्य तेजस्वी ज्योत पाण्याच्या वर आल्यानंतर ब्रह्मांडाच्या वर टोकावर मूळ सूर्य होता. त्या सूर्याकडे ती ज्योत झेपावली. म्हणजे मग एकदम खालून वरती गेली ती झेपावली वरती व मूळ सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारू लागली. बराच काळपर्यंत ती ज्योत फक्त सूर्याभोवतीच प्रदक्षिणा मारित राहिली होती व बराच काळ गेल्यानंतर
ती दिव्य तेजस्वी ज्योत ही मूळ चंद्राभोवती प्रदक्षिणा मारू लागली. म्हणजे मूळ सूर्य म्हणजे आपला जो आता सूर्य दिसतो तो, आणि मूळ चंद्र म्हणजे आपला जो दिसतो तो. हा, मूळ चंद्राभोवती प्रदक्षिणा मारू लागली. त्यानंतर ती ज्योत एक एक चंद्र याप्रमाणे प्रत्येक 14 चंद्राभोवती प्रदक्षिणा मारित राहिली. त्यानंतर ती ज्योत पुन्हा मूळ सूर्याभोवती प्रदक्षिणा मारू लागली व त्यानंतर ती दिव्य तेजस्वी ज्योत संपूर्ण ब्रह्मांडभर प्रदक्षिणा मारू लागली. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रदक्षिणा मारत राहिली. बराच काळपर्यंत ती ज्योत मूळ सूर्य, मूळ चंद्र, त्यानंतर 14 चंद्र व त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडभर ती ज्योत प्रदक्षिणा मारीत भ्रमण करीत राहिली, वावरत राहिली होती. बराच काळ गेल्यानंतर ती ज्योत पुन्हा मूळ सूर्याच्या वर जाऊन थांबून राहिली. ती ज्योत शांतपणे थांबून स्थिर झाल्यानंतर ती ज्योत बराच काळपर्यंत मूळ सूर्याच्या वर शांतपणे थांबून राहिली होती व मूळ सूर्य हा ब्रह्मांडामध्ये जसा वावरत होता त्याबरोबर ती ज्योत देखील सूर्याच्या वर शांतपणे थांबून सूर्याबरोबर वावरत होती. मूळ सूर्य खाली येत होता, पुन्हा वर जात होता, उजवीकडे डावीकडे जात होता. त्याप्रमाणे ती दिव्य तेजस्वी ज्योत मूळ सूर्याच्या वर शांतपणे थांबून सूर्याबरोबर बराच काळपर्यंत भ्रमण करीत वावरत थांबून होती. ती ज्योत त्या सूर्यावर थांबून सगळीकडे सूर्याबरोबर फिरत राहिली होती. जेव्हा समुद्राच्या पाण्याच्या वर त्यानंतर काही काळ गेल्यानंतरही ती ज्योत मूळ सूर्यामध्ये पूर्णपणे विलीन झाली. मूळ सूर्याच्या विलीन झाली, ते आतमध्ये गेले व मूळ सूर्य भ्रमण करीत जेव्हा समुद्राच्या पाण्याच्या वर आली, समुद्राच्या पाण्याच्या वर आला असताना मूळ सूर्याच्या मधून नवीन दुसरा सूर्य निर्माण झालेला आहे. मूळ सूर्य जसा हळूहळू पाण्याच्या वर येत होता त्यामधून एक एक नवीन सूर्य बाहेर पडत होता व प्रत्येक नवीन निर्माण होणारा सूर्य हा ब्रह्मांडामध्ये आपल्या जागेवर थांबून स्थिर होत होता. मूळ सूर्य आता आपला सूर्य आहे त्या ठिकाणी आल्यावर अगोदर उजवीकडे गेला, त्यावेळी तेथे नवीन सूर्य निर्माण होऊन त्या ठिकाणी स्थिर राहिला. त्यानंतर मूळ सूर्य हा आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला गेला असताना तेथे मूळ सूर्यामधून नवीन एक सूर्य निर्माण होऊन बाहेर पडला व आपापल्या जागेवर स्थिर झाले आहेत. त्यानंतर मूळ सूर्य हा पुन्हा आपल्या सूर्याच्या जागी येऊन पुन्हा सरळ वर जात असताना एका मागोमाग एक याप्रमाणे नवीन 5 सूर्य निर्माण होऊन आपापल्या जागी स्थिर राहून थांबून राहिले. त्यानंतर मूळ सूर्य हा ब्रह्मांडाच्या वर टोकापासून सूर्याच्या उजवीकडे जाऊन पुन्हा एक नवीन सूर्य निर्माण करून स्थिर केल्यानंतर मूळ सूर्य हा आता आपला सूर्य आहे त्या ठिकाणी आला व मूळ सूर्य हा आपला सूर्य म्हणजे मूळ सूर्य हा तेथे म्हणजे आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी येऊन स्थिर होऊन थांबून राहिला आहे. म्हणजे आता परत आपल्या जिथं आहे तिथे येऊन तो स्थिर झाला. म्हणजे ब्रह्मांडात सगळे सूर्य निर्माण करून जागेवर बसून
परत आपल्या जागेवर येऊन स्थिर राहिला. ब्रह्मांडामध्ये मूळ सूर्यामध्ये दिव्य तेजस्वी ज्योत विलीन झाल्यानंतर मूळ सूर्यामधून त्या ज्योतीच्या साहाय्याने एका मागोमाग एक याप्रमाणे एकूण 14 नवीन सूर्य निर्माण झालेले आहेत व मूळ सूर्य धरून ब्रह्मांडामध्ये एकूण 15 सूर्य कायमस्वरूपी आपल्या जागेवर स्थिर थांबून राहिले आहेत. एकामागे एक असे 14 आणि तो मूळ सूर्य असे 15 सूर्य निर्माण होऊन आपापल्या जागेवर थांबून राहिलेले आहेत. मूळ सूर्यामधून नवीन सूर्य निर्माण होऊन तो सूर्य आपल्या जागी स्थिर झाल्यानंतर लगेचच स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरावयास भ्रमण करण्यास सुरुवात करीत असे. याप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व 15 सूर्य स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत आहेत व मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य आहे. हा सूर्य आपल्या जागी स्थिर होऊन थांबून राहिला आहे व ती ज्योत आज देखील आपल्या मूळ सूर्याच्या आत थांबून विलीन होऊन राहिलेले आहे. म्हणजे ती ज्योत आज पण आपल्या सूर्याच्या आतमध्ये आहे. जी मूळ ज्योत होती तिने 14 सूर्य प्रत्येक सूर्य आपापल्या जागी स्थिर करून ठेवल्यानंतर मूळ सूर्य आपल्या जागेवर स्थिर थांबला आणि त्याच्या आतली ज्योत ती आतच थांबून राहिली, ती काय बाहेर आली नाही. दिव्य तेजस्वी असणारी ज्योत आज देखील आपल्या सूर्याच्या आत थांबून आहे व बराच काळ गेल्यानंतर ती ज्योत आपल्या म्हणजे मूळ सूर्यामधून पुन्हा प्रकट होऊन त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने श्री मानव रूप धारण करून श्री शिवशंकर यांचे श्री सद्गुरू झालेले आहेत. त्यानंतर ती ज्योत सूर्याच्या बाहेर आली, तिने मानव रूप धारण केलं आणि ती शिवशंकर यांचे सद्गुरू झालेले आहेत ती ज्योत. व पुन्हा ती दिव्य तेजस्वी असणारी ज्योत एक सूर्याच्या वर जाऊन आपल्या म्हणजे मूळ सूर्यामध्ये विलीन झालेली आहे. म्हणजे ती ज्योत बाहेर आली, तिने मानव रूप धारण केलं, शिवशंकर यांचे सद्गुरू झाले आणि परत ती सूर्याच्या आत जाऊन विलीन झाली. ब्रह्मांडामधील मूळ चंद्र म्हणजे आपला चंद्र हा मूळ सूर्य म्हणजे आपला सूर्य आहे. त्यांच्या भोवती व स्वतःभोवती प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ब्रह्मांडामधील सर्व 14 चंद्र हे स्वतःभोवती प्रदक्षिणा मारित सूर्याभोवती प्रदक्षिणा मारित राहिलेले आहेत. प्रत्येक एका सूर्याभोवती त्याच सूर्याचा चंद्र हा प्रदक्षिणा मारित आहे. तो चंद्र दुसऱ्या सूर्याच्या जवळ जाऊन प्रदक्षिणा मारित नाही. प्रत्येक एका सूर्याचा एकच चंद्र असून तो चंद्र त्याच सूर्याभोवती फिरत प्रदक्षिणा मारित आहे. म्हणजे प्रत्येक सूर्याचा तो एक चंद्र आहे, तो त्या सूर्याभोवती फिरतो, दुसऱ्या इकडे फिरत नाही. स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतो. ब्रह्मांडामधील जे 15 सूर्य आहेत ते सूर्य अनंत काळपर्यंत आपली जागा सोडत नाहीत. प्रत्येक सूर्य हा एका जागी स्थिर असून स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत एकाच जागी स्थिर थांबून आहेत. म्हणजे प्रत्येक सूर्य हा आपल्या जागा थांबून फक्त स्वतःभोवती फिरतोय, जागा सोडत नाही तो. ब्रह्मांडामध्ये सर्व 15 सूर्य आहेत. त्या प्रत्येक सूर्याच्या मध्ये अतिशय तेजस्वी अशी शक्ती ताकद आहे. प्रत्येक सूर्याला दिव्य तेज प्रखरता आहे, परंतु सर्वात जास्त प्रखरता दिव्य तेज ताकद शक्ती ही मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्यामध्ये आहे. कारण आपला म्हणजे मूळ सूर्याच्या आतमध्ये मूळ दिव्य तेजस्वी ज्योत
ही विलीन झालेली असल्यामुळे मूळ सूर्यामध्ये सर्व सूर्याच्या पेक्षा जास्त ताकद तेज शक्ती आहे आपल्या सूर्याच्या आत. ती शक्ती आतमध्ये आहे ना थांबून ज्योती. ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्र हा सूर्याभोवती भ्रमण करू लागल्यानंतर प्रत्येक चंद्रामध्ये तेज निर्माण होऊन ते तेज म्हणजेच चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरू लागलेला आहे. अगोदर चंद्र हा पूर्णपणे काळा ठिक्कर रंगाचा दिसत होता. अगोदर चंद्र हा काळा ठिक्कर असा होता तो. ब्रह्मांडामध्ये जेव्हा फक्त मूळ सूर्यच वावरत असताना सर्व 15 चंद्र हे फक्त मूळ सूर्याभोवतीच व वातावरणामध्ये सर्वत्र फिरत असताना ते चंद्र एकमेकांवर आदळत धडकत होते. तेव्हा त्या चंद्राचे एकमेकांबरोबर टक्कर झाले असताना लहान लहान असे स्फोट होत असत व त्या चंद्राच्या एकमेकांच्या धडकेमुळे त्यांचे किरकोळ प्रमाणात छोटे बारीक बारीक तुकडे उडत असत. चंद्राचे तुकडे बारके असे उडायचे. ते उडालेले तुकडे ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरून नष्ट होत होते, विलीन होत होते. व जेव्हा प्रत्येक चंद्र हा आपल्या सूर्याभोवती ठराविक कक्षामध्ये भ्रमण करू लागल्यानंतर चंद्राचे एकमेकाबरोबर धडकणे टक्कर होणे बंद झालेले आहे. म्हणजे जेव्हा ते धडकले आणि प्रत्येक सूर्य चंद्र एका जागी स्थिर झालं ते धडकायचे बंद झालेले आहेत. एकमेकाला धडकत नाही आता ते. बुधवार संपूर्ण ब्रह्मांड हे सर्व प्रथम पूर्णपणे मोकळे होते. सर्वत्र अंधार पसरलेला होता. खाली समुद्र नव्हता, फक्त तळाची पृथ्वी होती. मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून एक दिव्य तेजस्वी ज्योत अतिशय शांतपणे बाहेर निघाली. मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून एक ज्योत शांतपणे अशी बाहेर निघाली व ती ज्योत संपूर्ण ब्रह्मांडभर भ्रमण करीत करीत ती ज्योत ब्रह्मांडाच्या वर टोकावर पोहोचली. ती ज्योत बराच काळपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सळसळ करीत कडकडाट करीत भ्रमण करीत राहिली होती. व नंतर ती ज्योत ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोहोचली. त्यानंतर ती दिव्य तेजस्वी ज्योत ही कडकडाट करीत अतिशय वेगाने खाली मूळ तळाच्या पृथ्वीकडे झेपावली व त्या ज्योतीने अतिशय प्रचंड वेगाने मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश केला होता. त्या ठिकाणाहून अतिशय प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा पृथ्वीच्या पोटामधून वर आला व तो पाण्याचा लोंढा वर आकाशामध्ये सर्वत्र प्रचंड वेगाने उडाला व त्या पृथ्वीवर सर्वत्र पृथ्वीवरून पाणी पसरले होते. ते पाणी म्हणजेच मूळ श्री समुद्र आहे. त्यानंतर बराच काळपर्यंत ती दिव्य तेजस्वी ज्योत समुद्राच्या तळाला शांतपणे थांबून राहिली होती व बराच काळ गेल्यानंतर पुन्हा ती ज्योत अतिशय शांतपणे समुद्राच्या पाण्याच्या वर हळूहळू आली व श्री सूर्य
हे रूप धारण केले आहे. म्हणजे मूळ तळाचा जो समुद्र होता, समुद्र नव्हता, पृथ्वी होती, त्याच्यातून एक ज्योत हळूहळू वर आली. ती अतिशय वर गेली, कडकडाट करीत संपूर्ण फिरत राहिली, तेजस्वी अशी कडकडाट करीत ती फिरत राहिली. नंतर वरतून तिने जोरात उडी मारली, असे प्रचंड वेगाने ती कडकडाट करीत मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात शिरली आणि त्या ठिकाणाहून प्रचंड पाण्याचा लोंढा असा आकाशात उडाला. ते संपूर्ण पृथ्वीवरून समुद्र झाला. मूळ तळाच्या पृथ्वीचा समुद्र अख्खा पृथ्वीवरून चारी बाजूने समुद्र झाला. ते समुद्राच्या पाण्यामधून हळूहळू ती ज्योत बऱ्याच काळानंतर वर आली व सूर्य हे रूप धारण केलेलं आहे. त्या ज्योतीने, दिव्य तेजस्वी ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये मूळ सूर्य हे रूप धारण करून मूळ सूर्य हा हळूहळू समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर मूळ सूर्य हा काही काळ समुद्राच्या पाण्याच्या वर थांबून राहिला होता. म्हणजे मूळ तळाच्या पृथ्वीमधून वर आला आणि पृथ्वीच्या पोटातच सूर्याचं रूप धारण केलं आणि हळूहळू पाण्यावर आला. म्हणजे पृथ्वीच्या वर आला समुद्राच्या पाण्यात आणि हळूहळू पाण्याच्या वर आला तो सूर्य. आणि बराच वेळ तो त्याच्यावर थांबून राहिला, म्हणजे समुद्राच्या पाण्यावर थांबून राहिला तो सूर्य. त्यानंतर मूळ सूर्य हा सरळ एका रेषेमध्ये हळूहळू वर जाऊ लागला व ब्रह्मांडाच्या वर टोकावर आता जो सूर्य आहे त्या सूर्यापर्यंत मूळ सूर्य गेला व तेथून पुन्हा हळूहळू मूळ सूर्य हा खाली खाली येऊ लागला व आता आपला जो सूर्य आहे तेथपर्यंत मूळ सूर्य हा आला व तेथून मूळ सूर्य हा आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला बराच लांब अंतरापर्यंत गेला. तेथून पुन्हा माघारी फिरून हळूहळू पुन्हा आपला सूर्य आहे त्या ठिकाणापर्यंत आला व तेथून पुन्हा मूळ सूर्य हा आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला बरेच लांब अंतरापर्यंत गेला व तेथून पुन्हा माघारी फिरून पुन्हा आपला सूर्य आहे त्या ठिकाणापर्यंत आला व मूळ सूर्य हा नंतर पुन्हा ब्रह्मांडाच्या वर टोकापर्यंत हळूहळू वर सरळ एका रेषेत गेला व तेथून पुन्हा मूळ सूर्य हा माघारी फिरून सरळ एका रेषेमध्ये हळूहळू खाली येत पुन्हा मूळ तळाच्या समुद्राच्या पाण्याच्या वर आला व बराच काळपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या वर थांबून राहिल्यानंतर मूळ सूर्याच्या पोटामधून ती दिव्य तेजस्वी असणारी ज्योत बाहेर निघाली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यात पोटात प्रवेश केला. त्यानंतर मूळ सूर्य हा पुन्हा आल्या मार्गाने वर ब्रह्मांडामध्ये जाऊन आपल्या ठराविक मार्गाने वावरत राहिला. म्हणजे मूळ तळाच्या समुद्र निर्माण झालता ना, त्याच्यातून पुन्हा ती ज्योत निघाली, ती ज्योत वर गेली, हळूहळू वर गेली, वर टोकाव, परत तिथून खाली आली, आपला सूर्य आहे तिथून इकडे गेली उजवीकडं बऱ्याच लांब अंतरावर आणि तिथून परत खाली आली, तिथून डावीकडे गेले आपल्या सूर्याच्या, तिथून परत आपल्या सूर्यापर्यंत आली, तिथून परत वर गेली आणि वरतून सरळ खाली एका रेषेत खाली येते समुद्राच्या पाण्याच्या वर येऊन थांबली. मग बराच काळ गेल्यावर त्या याच्यातून परत ती ज्योत बाहेर निघाली आणि समुद्राच्या तळाला याच्यावर गेली. त्यानंतर मग तो मूळ सूर्य परत वरती गेला आणि वरती वावरत राहिला.
दिव्य तेजस्वी ज्योत बराच काळपर्यंत समुद्राच्या पाण्यात स्थिर थांबून राहिलेले असताना त्या ज्योतीने मूळ समुद्राच्या पाण्यामध्ये श्री सूर्यफूल या वनस्पतीच्या झाडाचे रूप धारण केले. मग तो सूर्य परत वरती गेला, टोकावर असा वावरत राहिला. मग ती ज्योत होती, ती ज्योत परत हळूहळू पृथ्वीच्या पोटातून समुद्राच्या पाण्यावर आली आणि समुद्राच्या पाण्याच्या येता येताना तिने सूर्यफूल या झाडाचं रूप धारण केलं. सूर्यफूल या वनस्पतीच्या झाडाचे रूप धारण केले व श्री सूर्यफूल हे झाड हळूहळू पाण्याच्या वर आले व काही काळ गेल्यानंतर त्या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या सूर्यफूल झाडाला एक कळी उमलली व त्या कळीचे जेव्हा सूर्यफुले निर्माण झाले, म्हणजे त्या झाडाचे श्री सूर्यफूल हे उमलले, ते फूल उमलल्यानंतर त्यानंतर त्या सूर्यफूल म्हणजे त्या फुलामधून पुन्हा दिव्य तेजस्वी असणारी ज्योत त्या फुलामधून बाहेर निघाली. सूर्यफुलाच्या फुलातून निघाली झाडाच्या या व त्या ज्योतीने ब्रह्मांडाच्या वर आकाशामध्ये प्रचंड वेगाने अतिशय आनंदाने कडकडाट करीत झेप घेतली व त्या ज्योतीने ब्रह्मांडाच्या वर वावरत असणाऱ्या मूळ सूर्याच्या दिशेने झेप घेऊन ती ज्योत मूळ सूर्याच्या वर जाऊन थांबली व त्या ज्योतीने मूळ सूर्याच्या आत पोटामध्ये प्रवेश करून ती ज्योत मूळ सूर्याच्या पोटामध्ये बराच काळपर्यंत शांतपणे थांबून राहिली. म्हणजे सूर्यफुलाचं फूल उमलल्यानंतर ती ज्योत आनंदाने त्या फुलामधून बाहेर निघाली आणि कडकडाट करत परत वरती गेली, सूर्याच्या वर जाऊन बसली आणि मग परत सूर्याच्या आत ती हीच गेली. व त्या ज्योतीने मूळ सूर्याच्या आत पोटामध्ये प्रवेश करून ती ज्योत मूळ सूर्याच्या पोटामध्ये बराच काळपर्यंत शांतपणे थांबून राहिली व ती ज्योत बराच काळ मूळ सूर्याबरोबर ब्रह्मांडामध्ये वावरत राहिली असताना मूळ सूर्य हा आता आपला सूर्य आहे त्या ठिकाणी आल्यानंतर ती ज्योत मूळ सूर्याच्या पोटामधून पुन्हा बाहेर निघाली. मग तो सूर्य जेव्हा वावरत वावरत परत आपला सूर्य आहे त्या ठिकाणी येऊन थांबली, मग ती ज्योत त्याच्यातून हळूहळू वर बाहेर आली, पोटाच्या आत गेलेली सूर्याच्या, व त्या ज्योतीने खाली तळाच्या समुद्राकडे प्रचंड वेगाने झेप घेतली, समुद्राच्या पाण्यात झेप घेतली व समुद्राच्या पाण्यात त्या ज्योतीने प्रवेश केला व ती ज्योत गुप्त झाली. बराच काळ गेल्यानंतर दिव्य तेजस्वी ज्योतीने समुद्राच्या पाण्यात श्री मासा या माशाचे रूप धारण केले. मग त्या ज्योतीने काय केलं, समुद्राच्या पाण्यात मासा हे रूप धारण केलं. मासा या माशाचे रूप धारण केले व तो मासा समुद्राच्या पाण्याच्या वर आला. तो मासा समुद्राच्या पाण्याच्या वर आला व तो मासा समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वत्र आनंदाने वावरू लागला. श्री मासा यांच्या शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या माशाच्या तोंडामधून ती दिव्य तेजस्वी ज्योत बाहेर निघाली. त्या माशाची पूर्ण वाढ झाल्यानंतर शरीराची त्याच्या तोंडामधून ती ज्योत परत बाहेर निघाली व अतिशय आनंदाने कडकडाट करीत प्रचंड वेगाने पुन्हा मूळ सूर्याकडे झेपावली व त्या ज्योतीने
सूर्याच्या पोटामध्ये प्रवेश केला. आकाशाकडे झेपावले परत सूर्याच्या पोटामध्ये प्रवेश केला व मूळ सूर्य याच्या बरोबर बराच काळ सर्वत्र भ्रमण केल्यानंतर मूळ जागी सूर्य आपल्या आल्यानंतर ती ज्योत मूळ सूर्याच्या पोटामधून पुन्हा बाहेर निघाली व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने मूळ सूर्य यांना एक फेरी म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण मारली व त्या ज्योतीने पुन्हा खाली तळाच्या मूळ समुद्राकडे प्रचंड वेगाने झेप घेतली. ती सूर्याच्या थांबून राहिली होती, नंतर ती परत वर आली, सूर्याला एक प्रदक्षिणा मारली आणि परत खाली समुद्राकडे झेप घेतली व त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश करून ती ज्योत गुप्त अदृश्य झाली. काही काळ गेल्यानंतर दिव्य तेजस्वी असणाऱ्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यामध्ये बाकी नवीन सूर्य निर्माण करून ब्रह्मांडामध्ये वर ठराविक ठिकाणी नेऊन स्थिर करून कायमस्वरूपी थांबवून ठेवलेले आहेत. दिव्य तेजस्वी ज्योतीपासून या प्रकाराने मूळ स्वयंभू पंचमहाभूते निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यांनी आतमध्ये समुद्राच्या गेल्या पृथ्वीच्या पोटात गेले आणि एक एक सूर्य निर्माण करून वर जाऊन एका एका ठिकाणी फिक्स करून थांबवून ठेवले. 14 चंद्र सूर्य निर्माण केले, ते मूळ धरून 15 असे. दिव्य तेजस्वी ज्योत म्हणजेच प्रत्यक्षात श्री वीज आहे. ही वीज म्हणजे प्रत्यक्षात स्वयंभू श्री परमेश्वर आहेत. श्री वीज ही स्वयंभू असून त्यांना कोणी निर्माण केलेले नाही. प्राण्यांच्या तसेच प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच प्रत्यक्षात वीज म्हणजे स्वयंभू दिव्य तेजस्वी ज्योत शक्ती आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरात जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे ही ज्योत आहे, ही वीज आहे. व कोणत्याही मानवाच्या शरीरामध्ये अंगामध्ये प्रत्यक्षात कोणत्याही दैवताच्या नावाने संचार येत असतो तेव्हा ही वीजच म्हणजे दिव्य तेजस्वी असणारी ज्योतच त्या मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करीत असते व त्या मानवाच्या शरीरामध्ये हवे तसे खेळत असते. म्हणजे नाही का, माणसाच्या शरीरात जेव्हा वारं येतं आपण म्हणतो ना, तेव्हा ही वीज त्यांच्या शरीरात येते आणि ते चालू करून देते. म्हणजे वारं चालू करून देते परत बाहेर निघते, थांबून नाही राहत, खेळते ती शरीरात अशी मग निघते बाहेर. ज्या मानवाच्या शरीरामध्ये ही दिव्य तेजस्वी ज्योत प्रवेश करून कोणत्याही स्त्री दैवताच्या नावाने खेळत असते त्याला आपण त्या मानवाच्या शरीरामध्ये संचार आला किंवा वारे आले आहे असे समजते. देवाचे वारे आले आहे असं आपण म्हणतो. दिव्य तेजस्वी असणारी ज्योत बराच काळ गेल्यानंतर पुन्हा हळूहळू समुद्राच्या पाण्याच्या वर येऊ लागली व ती वीज म्हणजे ज्योत मूळ समुद्राच्या वर आल्यानंतर त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्याच्या वर श्री गरुड पक्षी हा अवतार म्हणजे गरुड पक्षी हे रूप धारण केले. म्हणजे काही काळानंतर ती ज्योत पुन्हा समुद्राच्या पाण्याच्या वर आली. समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यावर त्या ज्योतीने गरुड पक्षाचं रूप धारण केलं. गरुड पक्षी हा व तो गरुड पक्षी वर आकाशामध्ये प्रचंड वेगाने उडत गेला, वरती गेला उडत
व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वावरत राहिला व आपला म्हणजे मूळ सूर्य आहे त्या मूळ सूर्याच्या वर जाऊन गरुड पक्षी थांबला. आपला जो सूर्य आहे त्याच्यावर तो गरुड पक्षी जाऊन थांबला व नंतर मूळ सूर्य आहे त्यांना गरुड पक्षी यांनी फेरी मारली म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण मारली त्या गरुड पक्षांनी. त्यानंतर त्या गरुड पक्षी याने मूळ चंद्र यांना एक फेरी म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण मारली व त्यानंतर गरुड पक्षी हा पुन्हा मूळ सूर्य आहे त्या सूर्याच्या वर जाऊन थांबला. मूळ सूर्य आहे त्या सूर्याच्या वर परत तो गरुड पक्षी जाऊन थांबला. मूळ सूर्याच्या वर श्री गरुड पक्षी हा जाऊन बसला असताना तेथे श्री गरुड पक्षी यांनी श्री माया महाशक्ती हे मानव रूप धारण केले. त्यांनी कुठलं सूर्याच्या वर जाऊन बसल्यावर श्री माया महाशक्तीश्वर आहे ना हे रूप धारण केले आणि ते मानव रूप घेऊन बसले वरती. श्री माया महाशक्ती यांनी मूळ सूर्याच्या वर बराच काळपर्यंत शांतपणे ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसून थांबून राहिले व त्यानंतर त्यांनी पुन्हा बराच काळपर्यंत मूळ सूर्याच्या वर तपश्चर्या करीत थांबून बसून राहिले. बराच काळानंतर माया महाशक्ती यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मूळ सूर्याच्या वर ज्योतीचे रूप धारण केले. मग त्यांनी गरुड पक्षाचं रूप घेतलं समुद्राच्या पाण्यावर वरती गेले ध्यानस्थ बसले. मग सूर्याच्या वर तपश्चर्या केली ध्यानस्थ बसले आणि पुन्हा मग मूळ ज्योतीचं रूप धारण केलं गरुड पक्षाने. दिव्य तेजस्वी असणाऱ्या ज्योतीने खाली मूळ तळाच्या समुद्रामध्ये प्रचंड वेगाने कडकडाट करीत खाली झेप घेतली व ती ज्योत समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश करून खाली मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश केला असताना महाप्रचंड असा मोठा प्रचंड महास्फोट झाला व त्या स्फोटामधून मूळ तळाच्या पृथ्वीचे अनेक मोठे तुकडे हे वर आकाशामध्ये उडालेले आहेत. अशा प्रकाराने मूळ पृथ्वीचे एकूण 34 तुकडे आकाशामध्ये उडालेले आहेत व ते तुकडे पुन्हा प्रत्येक आपल्या सूर्याला प्रचंड वेगाने धडकलेले असताना प्रत्येक पृथ्वीच्या मोठ्या तुकड्यापासून पुन्हा लहान लहान असे 10 तुकडे उडालेले आहेत व त्या 10 तुकड्यापासून नवग्रहाचे 10 ग्रह व सूर्य चंद्र धरून नवग्रहाचे एकूण 12 ग्रह निर्माण झालेले आहेत. तो गरुड पक्षीने ज्योतीचं रूप घेतलं जे खाली आले ते तळाच्या पृथ्वी समुद्रामधून पृथ्वीच्या पोटात गेले आणि प्रचंड स्फोट झाला. मग त्या पृथ्वीचे तुकडे उडाले 34 तुकडे उडाले असे मोठे मोठे. ते तुकडे परत सूर्याला जाऊन धडकले आणि त्याचे परत बारीक बारीक जे तुकडे उडाले त्याचे नवग्रहाचे ग्रह निर्माण झालेले आहेत. सूर्य चंद्र धरून एकूण 12 नवग्रहाचे ग्रह आहेत. श्रीनाथेश्वर प्रसन्न